हाय. तर आत्ता मी ठाण्याला आहे, पण आज खूप छान आणि स्पेशल असा एक इव्हेंट होणार आहे बँड्राला. तर मी आता बँड्राला निघाली आहे. साम टी व्ही न्यूजवाल्यांनी मला बोलवलं आहे फॉर अँकरिंग. त्यांचा एक प्रोग्राम चालू आहे, न्यूज विथ इन्फ्लुएन्सर. सो बेसिकली त्यांच्या साम टी व्हीच्या अँकरसोबत एक इन्फ्लुएन्सरसुद्धा लाईव्ह रिपोर्टिंग करणार आहे. सो म्हणजे मी थोडी नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे, कारण काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळणार आहे. तर बघूया आपला दिवस कसा जातो. सो बेसिकली झालं असं की मी फर्स्ट क्लासची तिकीट काढली. ओके. आणि तिकीट काढतानाच ना मला एक मुलगी भेटली जी मला ओळखत होती. बेसिकली ती माझी फॉलोअर होती. तर ती इतकी खुश झाली मला बघून, आणि शी वॉज लाईक, ए ताई कुठे चालली तर मी सांगितलं मी कुठे चालली. तर ती पण तिथेच जात होती. तर मग ती तिथे जात होती तर ती बोलते चल सोबत जाऊया, जशी की ती माझी मैत्रीण आहे. तर मी म्हटलं हा ठीक आहे जाऊया. बरं आता प्लॅटफॉर्मवर आलं तर ती सेकंड क्लासमध्ये चढणार होती आणि माझ्याकडे फर्स्ट क्लासची तिकीट होती. तर मी तिला बोलली पण की फर्स्ट क्लासमध्ये जातो. तर तिचा चेहरा ना थोडा उतरला, तर मग मलाच वाईट वाटलं. तर मग मी फक्त तिला वाईट वाटू नये म्हणून मी सेकंड क्लासमध्ये चढली, गर्दीमध्ये उभं राहून आली, जस्ट बिकॉज ऑफ हर. येस, आता आपण पोहोचलोय इथे. नाही सॉरी, मी तिची को अँकर. तेजल, मला काय टिप्स देशील? बी कॉन्फिडेंट. आपण लाईव्ह जाणार तर एकदम छान पद्धतीने वाच. येस. आणि अजिबात घाबरू नको. येस. बस. आणि शाळेत असताना कधीच वाटलं नव्हतं फक्त वाचण्यासाठी इतकी नर्वस होईन मी. असं फक्त अँकर्सला इझी वाटतं का एकदम टिपी वाचायचं असतो. मी इथे ऑफिसला आल्यापासून मी इतकी नर्वस झाली की बापरे, असं होतं ना की माझा एखादा शब्द चुकला तर. आणि सगळ्या गोष्टी लाईव्ह असतात त्याच्यामुळे. येस. ताई, तुमचं नाव काय? पूजा ताईंनी माझा मेकअप केलाय. मी कशी दिसते सांगा? आपल्यासोबत आज आहे लोकल गर्ल फ्रॉम विरार फास्ट, सायली इंदुलकर. तर आज तुमच्या समोर बातमीपत्र वाचण्यासाठी आपल्यासोबत आलेली आहे सायली इंदुलकर. सायलीला तुम्ही नेहमी इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर रील्समधून बघता आणि छोट्या मोठ्या गमती जमती घडतात त्या अगदी छान पद्धतीने खुलवून ती तुम्हाला सांगत असते आणि तुमचं मनोरंजन नेहमी करत असते. पण आज ती तुम्हाला अत्यंत गंभीर विषयावर बातम्यासुद्धा सांगणार आहे. त्यामुळे सायली, फर्स्ट ऑफ ऑल तुला स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतं? एक वेगळा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी? हो, माझ्यासाठी हा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स मला मिळतोय, त्यामुळे साम टी व्हीचे खूप आभार. मी कॉन्फिडन्स अगदी नाही दाखवणार. मी थोडीशी नर्वस फील करते कारण मी हे फर्स्ट टाइम करायला जाते असं काहीतरी. सो लेट्स सी आपला हा एक्सपिरियन्स कसा जातोय. नक्कीच. आता आपण बातमीपत्राला सुरुवात करूयात. सायली, ओव्हर टू यू. दिसायला सुंदर आणि कारनामे भयंकर. दिसायला सुंदर असणारी भारताची युट्यूबर चक्क पाकिस्तानची हेर निघाली आहे. तिने हेरगिरीसाठी कसा कट रचला पाहूयात स्पेशल रिपोर्टमध्ये. यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योती पहलगाम हल्ल्यादरम्यान दानिशच्या संपर्कात होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दानिश पाक आयुक्तालयातील अधिकारी आहे. भारत-पाक तणावादरम्यानही ती दानिशच्या संपर्कात होती असं समोर आलंय. ज्योतीच्या पाक दौऱ्याचा खर्चही दानिशनेच केल्याचं उघड झालंय. भयंकर आहे.
हो, मी ॲक्च्युली आज सकाळीच मला सुद्धा ही न्यूज कळली तेव्हा म्हणजे बोलतात ना की खूप विचित्र वाटलं, हे ऐकूनच खूप विचित्र वाटलं. कारण मी सुद्धा क्रिएटर आहे, माझे अनेक फ्रेंड्स आहेत जे क्रिएटर आहेत. तर असं वाटतं आता जर मला 1 लाख लोक किंवा 10 लाख लोक जर मला फॉलो करतायत, तर सगळे नाही पण कुठेतरी त्यांच्यातली 50 किंवा 100 का होईना ते लोक आपल्यासारखं वागण्याचा किंवा आपण जे पोस्ट करतोय, आपण ज्या स्टोरीज पोस्ट करतोय, आपण जे व्हिडिओज पोस्ट करतोय, आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ॲज अ इन्फ्लुएन्सर मला असं वाटतं ही आमची किंवा प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक इन्फ्लुएन्सरची जबाबदारी आहे की तुम्ही जे काही पोस्ट करताय किंवा तुम्ही आपल्या यूथला काय दाखवताय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडून अनेक लोक आहेत जी इन्फ्लुएन्स होत आहे. आपल्याला आणखी काही बातम्या सायलीसोबत बघायच्या आहेत. संपूर्ण भारतीयांची छाती अभिमानाने फुलून येईल अशी बातमी. पाकिस्तानला थेट संदेश देणारा नवा व्हिडिओ भारतीय नौदलानं प्रसिद्ध केलाय. याचना नहीं अब रन होगा म्हणत भारतीय नौदलानं थेट इशारा दिलाय. वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या. पाक सरकारचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा उघड झालाय. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सरकार कोणत्या थराला जाऊ शकतं हे आता जगासमोर आलंय. आता पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा प्रकारे मदत करतोय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. बड्या बड्या बाता मारणारे पाकिस्तानी नेते आता तोंडघशी पडलेत. भारतानं नाही तर चक्क पाकिस्तानी मीडियानेच पाकिस्तानच्या खोटारडेपणाची फॅक्टरी उघड केली आहे. पाकिस्तानच्या डॉन या मीडियानं नेमकं काय सत्य मांडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. सो बेसिकली हा कंट्रोल रूम आहे आणि इथून ही मला इन्स्ट्रक्शन्स देत होती कानात की काय करायचं आहे, थांबायचं आहे, बोलायचं आहे. आणि ही सगळी टीम आहे. तुम्हाला दिसताना फक्त तिथे एक अँकर दिसतोय, पण हे सगळे इथे काम करतात त्या तुमच्या ऑडिओ व्हिडिओच्या मागे. आज अँकर सीटवर बसलीस, कसं वाटलं? हा पूर्ण एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता? बाप रे होता. खरंच माझ्या पोटात गोळा आलेला जेव्हा आपण सुरुवात केली. पण खरंच खूप मजा आली. जेव्हा आपण टी व्हीवर बघतो तेव्हा असं खूप सिम्पल वाटतं किंवा क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर असल्यामुळे हे माहीत होतं की बॅक कॅमेरा कसं होतं. तर असं वाटायचं की हां चल वाचायचं तर असतं बसून, पण तसं नसतं. वाचणं सुद्धा खूप खूप कठीण आहे. कारण एक प्रेशर बिल्ड होतं आहे आणि लाईव्ह वाचणं की तुमचा एखादा शब्दसुद्धा इथे तिथे नाही झाला पाहिजे. हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि दिसताना आम्ही फक्त इथे 1-2 जण दिसतोय, पण मला दिसतंय की याच्या मागे किती मोठी टीम काम करते. सो या 10-15 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाच्या शोसाठी सुद्धा किती लोकांची एनर्जी आणि किती लोकांची क्रिएटिव्हिटी लागते ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आज मला ते तुमच्यामुळे अनुभवायला मिळालं, ते मी आयुष्यात कधीच नाही विसरणार. नक्कीच नक्कीच. तर बेसिकली सायलीला आज इथे या सगळ्या न्यूज डिलिव्हर करून खूप मजा आलेली आहे. आणि सायली, अशाच पद्धतीने तू कंटेंट क्रिएट कर, अशाच पद्धतीने पुढे जात राहा. आमच्याही खूप खूप शुभेच्छा आहे तुझ्यासोबत. खूप माझं झालेलं आहे तेजल. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप सांभाळून घेतलं. खूप छान केलंस तू, खूप अटेंटिव्ह होतीस, छान केलं. आणि बिग थँक्स टू मिताली मॅम. राईट, मिताली मॅमनं मला खूप चांगल्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि त्या माझ्या प्रत्येक वाक्यानंतर मला तिथे मोटिवेट करत होत्या की तू छान करतेस, छान करतेस. आणि ते ऐकून कुठेतरी असं होत होतं की हां ओके चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. आणि त्यामुळे कुठेतरी माझा कॉन्फिडन्स थोडा बिल्ड झाला. सो थँक्यू सो मच. थँक्यू.